नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अगदी झटपट असा वाटाण्याचा भात बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या ठिकाणी मी 2 वाट्या कच्चं भरून असं वाटाणा घेतलेला आहे पहा, आणि 2.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे वाडा कोलम, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे आणि 2 कांद्याचे उभे कापून घेतलेले आहेत. यामध्ये खोबरं, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे पहा. आता आपल्याला फोडणी देऊयात. तर मी हा भात टोपामध्ये करते. या ठिकाणी 4 चमचे मी तेल घालून घेते. तेल छान असं मस्त गरम होऊन द्यायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान अशी फुलली नंतर त्यामध्ये जिरं घालूया. कढीपत्ता घालून घेतलेला आहे. आता जो कांदे कापून घेतले होते 2 असे उभेच कट केले आहेत, मी बारीक देखील करू शकता. कांदा टाकून छान असा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित. आता मी लसूण मिरचीची पेस्ट करते किंवा ठेचून देखील घेऊ शकता. तर मी त्याची पेस्ट करून यामध्ये टाकणार आहे. मस्त असा कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित पहा. छान असा कांदा परतला की त्यामध्ये आता आपण मिरची आणि लसूण वाटून घेतलेली पेस्ट घालूया. हां, यामध्ये मसाले कोणते नाही टाकणार, फक्त मिरची आणि लसणावरच हा आपण भात बनवणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2 मिनटं अशी मिरची भाजून घेऊया आपण. आता यामध्ये खोबरं, अद्रक आणि कोथिंबीर मी वाटून घेतली होती, तर ते देखील यामध्ये टाकलेलं आहे पहा. 1 वाटीभरून असं वाटलं होतं, ते देखील छान असं तेलावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मस्त असं परतलं की त्यामध्ये आता वाटाणे घालायचे पहा. सर्व वाटाणे त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यामध्ये घालून घेऊया आणि वाटाणा थोडासा त्या मसाल्यामध्ये मिक्स करू आपण. मिक्स झाला की आता त्यामध्ये आपण घेतलेले तांदूळ घालूया. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पहा. सर्व तांदूळ त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. कोणताच मसाला आपण यामध्ये टाकणार नाही आहोत पहा. फक्त मिरची आणि लसूण घातलेला आहे, तरीसुद्धा एकदम चविष्ट लागतो हा भात पहा. एकसारखा असं हलवून घ्यायचं सर्व बाजूने आपल्या व्यवस्थित, जेणेकरून मसाला सर्व भाताला व्यवस्थित लागेल. तर पहा, हलवून घेतलेला आहे. आता कोथिंबीर घालते, त्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. मीठ देखील घातलं आहे. आता याला छान असं हलवून घ्यायचं व्यवस्थित. छान असं मस्त असंच परतून घ्यायचं आपल्याला. जेवढा परतून चवीला पण छान लागतो पहा. सर्व बाजूने असा एकसारखा हलवून घेऊया आपण. एकदम मस्त लागतो. तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने वाटाण्याचा भात नक्की बनवून पहा. आता भात आपला मस्त हलवून झालेला आहे पहा. तर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी देखील घालून घेतलेलं आहे पहा. आता तर टोप आता शिजून घेणार आहे. लवकर देखील शिजतो. 15 ते 20 मिनटामध्ये आपला भात शिजून होतो पहा. तर मस्त असं उकळी येऊन द्यायची मोठ्या गॅसवर याला. छान अशी मस्त उकळी आली की नंतर गॅस मीडियम करून 15 मिनटं त्याला शिजवून घ्यायचं आहे पहा. अगदी मस्त लागतो चवीला. छान अशी मस्त उकळी आलेली आहे, पाहू शकता. आता याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं पहा. अशा पद्धतीने आपला भात होत आलेला आहे. अजून थोडंसं झाकण ठेवते 5 मिनटं आणि पहा 5 मिनटांनी मस्त असा भात झालेला आहे पहा वाटाण्याचा. एकदम मस्त लागतो चवीला पण. त्यासोबत मस्त पापड, कांदा, एकदम छान लागतो खायला. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपी दिसतील. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. बाय.